आता पाहूया टॉप 9 पावसाच्या बातम्या। उत्तर अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्र खवळला। किनारी भागात ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे, अतिवृष्टीचा इशारा। आजपासून सलग 4 दिवस समुद्राला मोठी भरती येणार। 26 जुलैला समुद्रात 4.67 मीटर उंचीच्या लाटा उसळणार। भरती काळात नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याच्या सूचना। साताऱ्यातील कास पठाराजवळील दुंद, एकीव आणि पाबळ धबधबे प्रवाहित। नवीन महाबळेश्वरमध्ये धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। नाशिकच्या घाट प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट जारी। काही भागात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता। 31 जुलैपर्यंत शहरासह जिल्ह्यात पावसाचं जोरदार कमबॅक होण्याची शक्यता। राज्यात कोकणासह घाटमाथ्यावर रेड अलर्ट, तर मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी। संपूर्ण विदर्भातही मुसळधार पावसाचा अंदाज। महाराष्ट्रात 91,429 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। मुसळधार आणि अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। मुंबईकरांचा पाणी प्रश्न मिटला। भातसा, तानसा, वैतरणा धरण ओव्हरफ्लो। मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढली। सोलापुरातील मुसळधार पावसामुळे बादुला ते बोरगाव देशमुख गावच्या ओढ्याला पूर। पाणी वाहत असतानाही नागरिकांचा पुलावरून जीवघेणा प्रवास सुरू।